इकडे तुम्हाला समोरच पाहायला मिळेल हाय-फाय विला. हा बघा, इथूनच एंट्रन्स आहे आणि एंट्रन्समधून पहिलेच आपल्याला पाहायला मिळतो तो पूल. पार्टी एक स्पेस आहे इकडे, पण तुम्ही डायनिंग इकडे हा पहिला रूम आहे खालचा, मोठाचा मोठा रूम आहे. तुम्हाला बोललो होतं ना, ही मोठीच्या मोठी गॅलरी आहे ही बघा. आणि आतमध्ये पण हो हा सही मोठा आहे रे. आणि सर्वांना अटॅच बाथरूम वगैरे आहे बघा. त्याचा आधीचा ओनर पारसी होता, तर त्याच्यामुळे ती जे स्ट्रक्चर वगैरे आहे बाथरूम वगैरे ते अगदी भव्य दिव्य. 20 असतील तर 2000 रुपये पर पर्सन. तुम्हाला चिकन किंवा फिश मिळणार, तुमचं ऑप्शनल आहे. तुम्ही माईक तुमचा घेऊन जर आला तर तुम्ही कराओके वगैरे गाणी बिणी पण म्हणून. नमस्कार म्हणले तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल वगैरे आम्हाला मनापासून स्वागत आहे. लास्ट ब्लॉग तुम्ही नसेल पण नक्कीच पहा. त्याच्यामध्ये आपण एक वाडी दाखवली होती, एक कॉटेज दाखवलं होतं. 8 रूमचं कॉटेज होतं, निवांत स्टेसाठी, बिग ग्रुपसाठी म्हणा किंवा फॅमिलीसाठी म्हणा एक नंबर होतं. आता ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार असाच एक मस्त 5 BHK विला विथ स्विमिंग पूल विथ ऑल द एम्युनिटीज आणि जे काय फॅसिलिटीज फूड वगैरे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे. काय रेट असणार आहे, वीकडेजला किती असणार आहे, विकेंडला किती असणार, सर्व तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. तर आता आपण तो ब्लॉगला सुरू करूया. आणि हा विला आहे इन नागाव ओनली, हाय-फाय विला म्हणून. हा वाला नागाव रोड आहे. इथून आतमध्ये आलात इकडे तुम्हाला समोरच पाहायला मिळेल हाय-फाय विला. हा बघा, आणि इकडे वायफाय फॅसिलिटी वगैरे पण आहे. हे बघा, इकडून आतमध्ये आलं इकडे परत एक ब्रँडिंग आहे हाय-फाय विलाची आणि इकडून सुरू होतो. इथे गाडी तुम्ही आणू शकतात आणि इकडे पार्किंग एरिया वगैरे खूप आहे. म्हणजे तुम्ही आय थिंक 4-5 गाड्या आरामात पार्क करू शकतात, बाईक्स पार्क करू शकता या साईडला सर्व. आणि इथून स्ट्रेट आलं की हा असा विला आहे. इकडे आपली बाईक उभी आहे आणि आपली हार्ली पण उभी आहे इकडे. इकडून आतमध्ये आल्यावर एंट्रन्सला तुम्हाला क्यूटचा पूल पाहायला मिळतो बघा. एक नंबर पूल आहे हां, इन्क्लुडिंग बेबीज पूल, लहान मुलांनी पूल आहे. आणि पाणी काय क्लीन आहे बघा ना यार, एक नंबर पाणी आहे. आणि हा तो पूर्णपणे हाय-फाय विला पाठवून दिसतो. आपण जाऊया आतमध्ये. आता चेक इन टायमिंग आहे 12 आणि चेकआउट आहे 11 विथ CCTV कॅमेरा वगैरे ह्यांची फुल सिक्युरिटी आहे. आम्ही जाऊया आतमध्ये. ॲक्च्युली आत्ताच गेस्ट आलेले आहेत. सॉरी या 2 मिनटासाठी. तर हा इकडे मोठाचा मोठा असा हॉल पाहायला मिळतो तुम्हाला या साईडला. विथ TV वगैरे आहे, डायनिंग एरिया आहे, सोफा वगैरे आहेत. आणि इकडे मंडळी बसलेली आहे मस्तपैकी. आणि आतमध्ये इकडे पण तुम्हाला पार्टी एक स्पेस आहे. इकडे पण तुम्ही डायनिंग एरिया आय थिंक इकडे टेबल वगैरे लावून तुम्ही जेवायला खूप छान आहे या साईडला बघा. आणि इकडून हे ओपन कर. सेटिंग छान आहे आणि मोठी हां, आणि मोठीची मोठी अशी विंडो आहे बघा या साईडला पूर्णपणे. हे बघा इकडे हा रूम आहे ना, इकडे मोठाचा मोठा असा बेड आहे. हो नॉट बॅड, सॉफ्ट आहे मस्तपैकी. हा एक रूम आहे, ह्याला अटॅचड आपलं बाथरूम वगैरे आहे, अटॅच्ड बाथरूम आहे. हाय-फाय विला विथ TV. आणि तिकडून बाहेर आला तर आपण आता जाऊया वरती. वरती आल्यावर पण तुम्हाला इकडे 2 रूम्स पाहायला मिळतील पुढे पाठी. हा एक रूम आहे, सेम बेडिंग आहे विथ TV आणि केबल वगैरे. आणि इकडे तुम्हाला छानपैकी अशी मोठीच्या मोठी बाल्कनी मिळते. हां, गॅलरी ॲक्च्युली एंट्रन्स आहे तिकडून आहे, तुम्हाला दाखवतो. त्याच्या अगोदर तुम्हाला मी बाथरूम वगैरे दाखवतो इकडचं. इकडे पण अटॅच वॉशरूम वगैरे आहे. हे बघा स्पेशियस आहे, बाथरूम वगैरे पण स्पेशियस आहे. इकडे पण लहानशी बाल्कनी या साईडला आहे बघा, विथ तुम्हाला तो स्विमिंग पूलचा व्यू पाहायला मिळतो. आणि इकडे तुम्हाला बोललो होतं ना, ही मोठीच्या मोठी गॅलरी आहे ही बघा. इथून तुम्हाला व्ह्यू मस्त मिळेल. मग संध्याकाळचा आलात तुम्ही मित्रांबरोबर बसलात वगैरे, पूल एन्जॉय केलं, मित्रांबरोबर बसलात इकडे टेबल लावून वगैरे, मस्त दारू पार्टी म्हणा, चाय पार्टी म्हणा, आणि कुठची पार्टी तुम्ही आरामात घेऊ शकता. पण संध्याकाळचं परफेक्ट आहे कारण सूर्योदयाचा प्रकोप खूप जास्तच आहे हल्ली. तर हे करून झाल्यावर आपण समोर अजून एक रूम आहे. हे बघा, हे पण तशीच बेडिंग वगैरे सेम आहे सर्वांचे बघा. पाहाल तुम्ही ना, बेडिंग वगैरे सर्वांनी सेमच आहे बघा.
आपण जरा लाईट लावूया. रूम किती मोठी आहे बघ ना, खूप सुंदर रूम आहे. विथ टी व्ही अँड केबल, आयस्पाईस आहे. एक्स्ट्रा तुम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेस पण मिळतं इकडे, छान आहे. आणि हर रूमला तुम्हाला अटॅच असा एक बाथरूम मिळेल आणि बाथरूम पण असा आयस्पाईस आहे. हे बघा, वॉश बेसिन बाहेर आहे आणि आतमध्ये पण. ओ हो हो, हा सही मोठा आहे रे. मस्त मोठा आहे वॉशरूम पण. वॉशरूम मस्त स्पेशियस आहे मग सर्व. बघा, वॉशरूम पण मस्त स्पेशियस आहे. तर तुम्हाला ह्या रूममधले आपले वरचे 2 रूम दाखवल्यात, खालचा एक रूम दाखवला आहे. आता तुम्हाला किचन दाखवतो. हे किचन असं आहे आणि पूर्णपणे होममेड तुम्हाला फूड पाहायला मिळतं. या साईडला पूर्ण किचन आहे इकडे. आणि इकडे अजून 2 रूम्स आहेत या साईडला. हे बघा, इकडे 2 रूम्स आहेत. टोटल 5 BHKचा आपला हा विला आहे. ओके ओके, इकडे 2 रूम्स आहेत. म्हणजे ही किचनचा जो एंट्रन्स आहे तिकडून तुम्ही आलात तर हे 2 रूम्स इकडे आहेत. हे बघा, टोटल 5 BHK आहे. सही आहे. आणि सर्वांना अटॅच बाथरूम वगैरे आहे. हे बघा, नॉट बॅड, मस्त, सही आहे, एक नंबर. तर मंडळी, तुम्हाला मी हा पूर्ण विला दाखवलेला आहे. एक एक बेडरूम दाखवला आहे, ड्रोन शॉट दिलेला आहे आणि स्विमिंग पूल तर एक नंबर भारीच आहे, सिरियसली बोलतो. तर आता याचं डिटेल आहे ना, म्हणजे आपलं कितीला कॉस्टिंग पडेल आपला हा पूर्ण विला विथ फूड विदाउट वॉट एव्हर जे असेल ते तुम्हाला तो पुढे पाहायला मिळणार आहे. तिकडचे जे केअरटेकर आहेत मिस्टर आकाश राणे, जे बघतात पूर्ण विला ना, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तर तेच पुन्हा तुम्हाला डिटेल सांगेलच की हे आपलं वीकडेजला कितीला पडणार आणि वीकेंडला कितीला पडणार आहे. सो तुम्हाला पुढे पाहायला मिळणार. तर मंडळी, तर तुम्हाला मी विला दाखवलेला आहे ना जस्ट. आता आपण दत्तकृपाकडे आरामात रिलॅक्सपणे बसलेलो आहे. आपल्याकडे आहेत मिस्टर आकाश राणे, जे ते विला पण मॅनेज करतात ना. तर दत्तकृपाचा व्लॉग तुम्ही आधी पाहिला असेल. तर हा व्लॉग आपला आहे विलाचा ना. तर तो हायफाय विला असा विथ 5 BHKवाला, विथ स्विमिंग पूलवाला, विथ फूड्स वगैरेवाला. तर तो आपला कितीला पडणार आहे वीकडेजला आणि विकेंड्सला हे तुम्हाला मिस्टर आकाश राणे सांगतीलच. तर आपला विला तुम्ही पाहिला, अप्रतिम विला आहे. म्हणजे स्पेशियस आहे. मी असं म्हणेन तो जो बेडरूमचे आहेत ते स्पेशियस आहेत, प्लस अटॅच बाथरूम पण स्पेशियस आहेत. ॲक्च्युली स्पेशियस आहे. आणि टोटल 5 BHKचा विला आहे तो, विथ स्विमिंग पूल वगैरे, विथ सिक्युरिटी वगैरेसाठी आपलं ते हे लावलेलं आहे, कॅमेराज लावलेले आहेत, वायफाय वगैरे अवेलेबल आहे तिकडे वगैरे. तर त्याचं रेंट वगैरे कसं आहे? ॲक्च्युली नेहमी आपण नॉर्मल जर कुठल्या विलामध्ये वगैरे गेलो तर त्याचे बाथरूम एवढे मोठे नसतात. हा एका पारसी ओनरचा बंगला होता. अच्छा. त्यामुळे आपल्या इकडे येताना तर त्याचा आधीचा ओनर पारसी होता. तर त्याच्यामुळे ती जे स्ट्रक्चर वगैरे आहे बाथरूम वगैरे ते अगदी भव्य दिव्य आहेत. खूप मोठमोठे बाथरूम वगैरे. तर त्या बाथरूमचं हे रिझन आहे की ते पारसी स्ट्रक्चर्स वगैरे ते आहे. मग त्याला स्विमिंग पूल वगैरे आपण आता हे केलेलं आहे, प्रायव्हेट स्विमिंग पूल, प्रायव्हेट गार्डन, बसायला मोठी तुम्ही वरती गॅलरी बघितली. त्या गॅलरीपासून बीच व्ह्यू पण दिसतो, समोरच आहे समोर. ओके. सो तिथे 15 ते 20 जणांचा आपण कॅपॅसिटीनी देतो तो ग्रुप. असं संपूर्ण विलास देतो आपण. तिथे रूम वाईज देत नाही कोणाला, कारण की ते प्रायव्हेट आहे. म्हणजे प्रायव्हसी एक मेंटेन राहिली पाहिजे. तर आपण 15 ते 20च्या ह्याच्यात असेल तर 20 असतील तर 2,000 रुपये पर पर्सन, आणि जर 15 जण असतील तर 2300-2200 रुपये पर पर्सन असं देऊन ठेवतो. ओके. विथ फूड असतं? विथ फूड असतं. तर जेवणाला काय काय असतं ऑप्शन असतं? म्हणजे एक टाइम आपल्याला फिश मिळतं, एक टाइम तुम्हाला चिकनमध्ये मिळतं. हा नॉन व्हेजिटेरियन आहे, पण व्हेज पण आपण जर त्यांच्यात कोण व्हेज असेल तर पॅकेज सेम राहतं, पण त्यांना व्हेज पण अरेंज करून देतो. म्हणजे लंच, संध्याकाळ नाश्ता, रात्री जेवण आणि ब्रेकफास्ट. हो, लंचला तुम्हाला चिकन किंवा फिश मिळणार, तुमचं ऑप्शनल आहे. जर तुम्ही चिकन घेतलं तर संध्याकाळी मग ऑटोमॅटिकली तुम्हाला फिश राहणार. हां, संध्याकाळी इव्हिनिंग ती हाय टी असते. नेक्स्ट डे ब्रेकफास्ट असतो, जो तुम्ही ब्रेकफास्ट सांगाल तो तुम्हाला भेटतो. पण हा ब्रेकफास्ट आणि लंच वगैरे हे असतं, हे लिमिटेड असतं, पर पर्सन एक. म्हणजे तुम्ही अनलिमिटेड नाही करू शकत. त्याला आपण चपाती किंवा ग्रेव्ही किंवा राईस लागला तर आपण देतो, त्याचे काही पैसे वगैरे आपण चार्ज नाही करत. पण फिश किंवा चिकन एक्स्ट्रा मागितलं तर त्याचे पैसे आपण चार्ज करतो. तसं एक्स्ट्रा लागतात. ओके. पण मी तर असं म्हणेन की जेव्हा तू पहिल्याच थाळी येते ते ॲक्च्युली पोटभर असते. ही पूर्ण पोटभर असते थाळी. म्हणजे 2 भाकऱ्या असतात, चिकन सुक्का असतं, चिकन ग्रेव्ही असते, राईसचा बाउल असतो, सोलकढी असते. आता हे एक सफिशियंट होऊन जातं एका माणसाला. हे एखाद कोणीतरी चपाती किंवा भाकरी मागितली तर दॅट इज ओके. दॅट्स ओके. अरे वा, मस्त. आणि वीकडेजला कसे पडतात रूम्स? वीकडेजला तेच पॅकेज 1700 रुपये. 1700 रुपये. येस. 15 किंवा 20 माणसांची. तर अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही पाहिलं की 2 रूम जे आहेत बेडरूम ते थोडेसे बाहेर आहेत, बाजूला आहेत. तर समजा कोणाला 3 BHK पाहिजे तर आपण देतो, 3 BHK देतो. त्याला पण सेम 1700-1800 पॅकेज वगैरे आहे त्या हिशोबाने. बरोबर. आणि तिकडे स्पीकर सिस्टम वगैरे आहे, म्युझिक सिस्टम वगैरे, म्युझिक साऊंड बॉक्स आहे तिथे.
त्याला तुम्ही माईक तुमचा घेऊन जर आला तर तुम्ही कराओके वगैरे गाणी बिणी पण म्हणू शकता. तो तुमचे आणि एन्जॉयमेंट टीव्ही तो पाहिला टीव्ही टीव्ही आहे प्रत्येक रूमला आहेत. म्हणजे 2च रूमला नाहीत पण बाकी सगळ्या रूमला टीव्ही तसे आहेत. मी आणि तसं hall म्हणेन की आपण जो फॅमिली येतो किंवा फ्रेंड्स येतो तर आपण मोस्टली आपण सर्व बाहेरच बसतो. कोण असं रूममध्ये राहत नाही, फक्त रूमला आपण चेंजेस करतो ॲक्च्युली बघायला गेलं तर. तर मंडळ तुम्हाला पूर्ण डिटेल दिलेलं आहे ह्या विलाचं पण ना. तर विला ॲक्च्युली खूप छान आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे. आपलं ड्रोन शॉट तुम्हाला मी त्याच्यामध्ये दिलेला आहे ना. तर तुम्हाला हा बुक करायचा असेल म्हणजे मोठी फॅमिली जॉईंट फॅमिली असेल किंवा फ्रेंड्स वगैरे असतील, खूप मोठा फ्रेंड्स वगैरे 15 लोकांचा ग्रुप असेल ना, नक्कीच तुम्ही हा विला कन्सिडर करू शकता नागावमध्ये. आणि बीच 5-10 मिनिट्स मॅक्स टू मॅक्स. बीच फक्त 5-10 मिनटावर आहे. प्लस बीचवर एन्जॉय करा, पोलो एन्जॉय करा. तर नक्कीच मिस्टर आकाश मला कॉन्टॅक्ट करा, नंबर फ्लॅश करतो आहे. प्लस देशमुखमध्ये ॲड्रेस असणारच आहे. तर म्हणजे एकदा बुक करा, एन्जॉय करा, तुम्ही सॅटिस्फाईड होईल गॅरंटी मी देतो. येस. कारण आम्ही सारख्या फिरायला मोस्टली आम्ही इकडेच येतो. हां खरोखर. आणि मी पुन्हा सांगेन तुम्हाला जेवण अप्रतिम आहे खरं. म्हणजे जेवणासाठी तुम्ही बुक करा, मी असं सुद्धा तुम्हाला म्हणेन. खरोखर जेवण अप्रतिम आहे यार सिरियसली. तर तुम्हाला थोडं डिटेल दिलेलं आहे. तर आपल्या ब्लॉगला आपला एंड करू. थँक्यू मिस्टर आकाश. थँक्यू सो मच. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो पण खुश राहा आणि हसत राहा. थँक्यू मिस्टर रामू. बाय बाय.